माईक जेव्हा टेबलवर असत तेव्हा तुम्ही जे लपून घेता ना तो सेन्सिटिव्ह असेल ना, तोंडात ना कोणता सर तुमचं एक नावाचं एक पत्र जे आहे ते व्हायरल होत्या वरळीमध्ये संदीप देशपांडे यांनी त्या विरोधात आता तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. आपण शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. मला अशा प्रकारचं कुठचंही पत्रक काढलेलं नाही मी, कळलं का? आणि असं काढणार पण नाही. मुळात ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असेल त्यांना मी आत्ता पाहिलं ते पत्र, कळलं का? ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते, ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच पण मत मिळण्याचा, तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात आणि ह्याने काही फायदा होणार नाही. वरळीकर सुज्ञ आहेत, या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाहीये. आम्ही आमची निवडणूक लढवतोय. मला असं वाटतं मतदारांनी देखील या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये कोणत्याही बाबतीत, त्यांच्यापर्यंत पोहोचेल, पण हे गोष्ट खोटी आहे. ज्या पद्धतीने अशा पद्धतीचे खेळ जे केले जात आहेत म्हणजे अतिशय या संपूर्ण निवडणुकीमध्ये उंगळवाणे प्रकार बरेच बघायला मिळाले. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या सगळ्या याच्याकडे माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील आणि चित्र विचित्र गोष्टींचे वापर होतील. त्याप्रमाणे ते होत आहे, कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाहीये. म्हणजे ना अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना कुठचंच, आणि अशा प्रकारच्या लिमिट्स करून काय होणार नाही. आता असं वाटतं की ती वेळ निघून गेलेली आहे. त्यांनी जी काय सगळ्यांनी बाकीच्यांनी माती खायची ती मला सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये खाल्लेली आहे. लोक या गोष्टींच्या भूलथापाला बोलणार नाही. पैशांचाही वापर खूप होतोय, ज्या प्रकारच्या घडामोडी समोर येत आहे. पैशांचा वापर होतच होता, सध्या खूप उघडपणे होतोय. मतदार मोठ्या संख्येत येत आहेत. सकाळपासून आपण पाहतोय या भागातल्या अनेक भागामध्ये वयोवृद्ध युवा वर्ग मोठ्या प्रमाणात येतात. तर मतदारांची टक्केवारी वाढेल तर त्याला तुम्ही वाढली पाहिजे, लोकांनी मतदान केलं पाहिजे, कळलं का? आणि ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केलेली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. तावडेंचा कालचा विषय एक आहे, मला त्याच्या डिटेल मला माहिती नाही. मी तुमच्याकडे पण बातम्या पाहिल्या, पण त्या बातम्यांमध्ये काय फारसं डिटेल्स नव्हते. कोणतरी काहीतरी बोलत होतं, कोणतरी अजून काहीतरी बोलत होतं, तर फार डिटेल नव्हते. ते डिटेल माहिती घेऊनच सांगू शकतो. आता काय बोलता नाही. गेल्या 72 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात, गाड्या फोडल्या जातात. अशा पद्धतीची सध्या परिस्थिती महाराष्ट्रात दिसते. काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा आणि त्याच्यात या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज कोणी या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही. आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे आहे, त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता, अशी जर समजा या सगळ्या गोष्टी दलबदलू प्रकार व्हायला लागले, मला असं वाटतं ह्याचा एक राग कोणत्या अगोदरच्या पक्षापेक्षांकडे होणारच आहे. नव्हती गोष्ट होणारच आहे. पण मुद्द्यांवर कोण बोलत आपण एक ब्लूप्रिंट समोर आणली, एस्थेटिक काय होतंय प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही खारा देत नाही आणि कुठेच तुमचं मुद्द्यांचं असतं. त्याच्यामुळे आपण तरी काय करणार.